तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फिजीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भव्य स्वागत। फिजीच्या संसदेला करणार संबोधित, तर भारतीय समुदायाशीही साधणार संवाद। कारवाई करण्यात आलेल्या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांचे पैसे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परत करण्यासाठी सरकार कटिबद्ध, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत ग्वाही। देशात विक्रमी इंधन वायू उत्पादन, विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबन महत्त्वाचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत लष्कराच्या तीनही दलांची आर्थिक परिषद, संरक्षण विभागाच्या आर्थिक बाबींवर होणार विचार विनिमय। जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या घटनेला आज 5 वर्ष पूर्ण। या 5 वर्षात जम्मू काश्मीरमध्ये आमूलाग्र बदल, शांतता प्रस्थापित। अमेरिकेत मंदीच्या शक्यतेचा जागतिक शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम। निफ्टीसह मुंबई शेअर बाजारातही पडझड, रुपयानंही नोंदवली सार्वकालिक नीचांकी पातळी। पुणे जिल्ह्यात झिका विषाणूच्या 72 रुग्णांची नोंद। पुणे शहरात 66 तर पिंपरी चिंचवड शहरात आढळले 2 रुग्ण। पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। एसटी महामंडळाच्या विविध आगारांमधून श्रावणात एसटी संगे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू। बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलन चिघळलं। हिंसक घटनांमध्ये 93 जणांचा मृत्यू। राजधानी ढाका आणि इतर भागांमध्ये बेमुदत संचारबंदी लागू। भारतीयांसाठी नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत। ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळे धावणार पुरुषांच्या 3000 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत। अनुभवी टेनिसपटू नोवाक जोकोविचनं प्रथमच पटकावलं ऑलिम्पिकचं सुवर्णपदक, तर 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकन धावपटू नोआ लाईल्सची सर्वोत्कृष्ट कामगिरी। आणि पुणे नाशिकसह राज्यातल्या काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा। मुख्यमंत्री आज पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। नमस्कार।